पालघरच्या विक्रमगड तालुक्यातील उटावली आदर्श विद्यालयात शिकणाऱ्या 11 वर्षीय विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। तर विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या तात्काळ धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली असून परिसरात या मुलांच्या धैर्याचे कौतुक होत आहे। याबाबत अधिक माहिती अशी की विद्यार्थी मयंक विष्णू कुरा वय 11 इयत्ता 5वी हा संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर माळा पाडवीपाडा येथे परतत होता। शाळेपासून घर 4 किमी अंतरावर असल्याने तो नेहमीप्रमाणे जंगल रस्त्याने चालत जात असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घातली। हल्ल्यात बिबट्याचे वार थेट मयंकच्या दप्तरावर झाल्याने त्याचा जीव थोडक्यात वाचला। मात्र नखांमुळे मयंकच्या हातावर खोल जखमा झाल्या। अचानक झालेल्या हल्ल्यानंतर मयंकने आरडाओरड करत प्रतिकार केला, तर त्याच्यासोबत असलेल्या मुलाने दगडफेक केली। त्यानंतर जवळील नागरिक घटनास्थळी धावत येताच बिबट्या जंगलात पसार झाला। या परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्या फिरत असल्याची चर्चा होती। गावकऱ्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून सावधगिरीचा इशारा दिला होता। तरीही शाळकरी मुले जंगलातूनच प्रवास करत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। जखमी मयंकवर विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून खोल जखमेवर टाके घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली। घटनेनंतर नागरिकांनी वनविभागाने तातडीने पावले उचलावीत, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा परिसर आणि जंगल पट्ट्यात गस्त वाढवावी, तसेच मुलांच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। दरम्यान बिबट्याला पळवून लावणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हिमतीचे सर्वत्र कौतुक होत आहे।